एक नवा प्रकार शहरात समोर आला आहे, जिथे रायडर सुसाट वेगाने सायलेन्सर फटाके फोडणारे 3 दुचाकी रायडर रस्त्यावर धावत आहेत। दररोज ही घटना इरविन चौक आणि आसपासच्या परिसरात घडत असून वाहतूक पोलिसांचा यावर कारवाई करण्यास अपयश मिळाले आहे। शहरात सुसाट वेगाने दुचाकी चालवणाऱ्या 3 रायडर्सने सायलेन्सर वरून फटाके फोडण्याचे प्रकार रोज सुरू केले आहेत आणि यावर वाहतूक पोलिसांनी अद्यापही कारवाई केली नाही। सायंकाळी 7 ते 8 वाजताच्या दरम्यान इरविन चौक आणि आसपासच्या रस्त्यांवर या दुचाकी रायडर्सची सुसाट रायडिंग सुरू होते, जे इतर वाहन चालकांच्या मनात धडकी भरवतात। सर्वसाधारणपणे हे 3 दुचाकी चालक मॉडिफाय सायलेन्सर वापरून रस्त्यावर धावतात आणि त्यामुळे फटाके फोडल्यासारखा आवाज होतो, जो प्रत्येक वेळी वाहन चालकांना आश्चर्यचकित करतो। यापूर्वी महिला वाहतूक पोलिसांनी या चालकांचा पाठलाग केला होता, परंतु अपघात होण्याच्या भीतीमुळे ते प्रयत्न करण्यात असफल ठरलेत। पोलिसांनी स्पष्टपणे कबूल केले आहे की हे एक नित्यक्रम बनलेले आहे आणि यावर कारवाई करण्याची आवश्यकता असतानाही ते सुरक्षिततेच्या कारणास्तव दुर्लक्ष करीत आहेत। सिटी न्यूजने देखील या घटनांचा कॅमेराबंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु अजूनही पोलिसांनी या चालकांवर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। दुसरीकडे पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने सायलेन्सर आणि हॉर्नवर कठोर कारवाई करीत असतानाही मॉडिफाय सायलेन्सर वापरून सुसाट वेगाने रायडिंग करणारे दुचाकी चालक अजूनही रस्त्यावर असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। आता प्रश्न उभा राहतो, हे सुसाट दुचाकी चालक आणि त्यांचे मॉडिफाय सायलेन्सर कधी थांबवले जाणार? नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे की यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो। सिटी न्यूज वतीने वाहतूक पोलीस प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून या गंभीर समस्येवर कारवाई होईल आणि शहरातील रस्त्यांवर इतर वाहन चालकांना सुरक्षितता मिळू शकेल। शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सिटी न्यूज वतीने वाहतूक पोलीस प्रशासनाला या गंभीर बाबीवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे। पुढील अपडेटसाठी आमच्याशी संपर्क करा। धन्यवाद।